सर्व प्रेक्षकांना नमस्कार। आज आमच्या नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या या विशेष मुलाखतीमध्ये एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आज सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्षपदी कार्यरत आहे। हा प्रवास खरं तर एवढा सोपा पण नव्हता, परंतु जनतेचा आग्रह होता। आज सोलापूरचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्यासोबत दीपक वैद्य साहेब आपल्यासोबत आहेत। त्यांना आपलं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियामध्ये सर्वात प्रथम सर आपलं खूप खूप स्वागत आहे। सर, हा तुमचा राजकीय प्रवास आमच्या प्रेक्षकांना सांगा सर। नमस्कार, माझं नाव दीपक वैद्य, राहणार तालुका बार्शी। मी एक शेतकरी कुटुंबातला आहे। यापूर्वी मी ग्रामपंचायत गेल्या टर्ममध्ये उभा होतो, सरपंच पदासाठी उभा होतो मी त्या ठिकाणी। त्यासाठी त्या टायमाला माझा 14 मतांनी पराभव झाला। त्यानंतर पराभवाची माझी एवढी ही होती सर्वसामान्य जनतेची। आमचे आदरणीय नेते राजभर राऊत यांनी मला एक फोन आला की दीपक, तुला जिल्हा परिषदचं तिकीट द्यायचं आहे। त्यांनी मला बोलवून स्वतःनी भाऊंचा फोन आला, स्वतःनी खरोबाची फवारणी करत होतो। त्यानंतर मला आश्चर्य वाटलं की भाऊनं मला एवढी मोठी जबाबदारी दिली। त्यानंतर मी भाऊंकडे गेलो, मला त्यांनी जिल्हा परिषदचं तिकीट दिलं। तिकीट दिल्यानंतर मला एक गोष्ट सांगायची वाटते। आमचे नेते राजभराव सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांचा न्याय देण्यासाठी मी स्वतः जाऊन त्याला अनुभवलोय। त्यांच्या गोष्टी मी पूर्ण जाणीवपूर्वक बघितल्या। त्या मी सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये संवाद साधणं, शेतीविषयी माहिती देणं, लोकांना शेतकऱ्याला आज पिकं जर काढायला जायची म्हणलं तर आपण आज उसाला जर परिस्थिती बघितली, आपण 18, 16 महिने उसाचा विषय होतो। सर्वसामान्य शेतकऱ्याला घ्यायचं, मेळावा आपला घ्यायचं, बसायचं, आपलं 4 बैठक तपास करून आमच्यासाठी तरुण पिढ्या बसायचो आम्ही। त्या बसल्यानंतर आम्ही सर्वजण उपळा गावचे तरुण मंडळी आमची पूर्ण बसल्यानंतर आता काय करायची शेती बदल, मग थोड्या पाण्यात कशी शेती करायची, ते आम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही केला। काय केलं माहितीये का, आम्ही करत असताना खरबूज, कलिंगड किंवा 2 महिन्याची कुठली येणारी पीक आम्ही घ्यायचो। एक वेळेस असं एक साहेब आनंदाची बातमी सांगू शकतो, मी कलिंगड लावलं होतं। ते कलिंगड परदेशात गेलं माझं कलिंगड, ती बातमी बी आहे माझी। ती बातमी कलिंगड लावल्यानंतर माझं कलिंगड 32 रुपयाने गेलं किलो। त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मी सांगायचो, आपण 2 महिन्यात उत्पन्न काय काढू शकतो। आज या माझ्या एका एकरामध्ये मला त्या टायमाला 7 लाख रुपयाचं कलिंगड झालं। ती कलिंगड सर्वसामान्य शेतकऱ्याला सांगणं माझं आहे, बाबा आपण 2 महिन्यात काय करू शकतो। तुम्ही शेतीकडे न वळता, दुसऱ्या कुठल्या न व्यवसायाकडे वळता, काहीतरी वळा। थोड्या पाण्यात, थोड्या दिवसात दिलं उत्पन्न म्हणलं तर शेती आहे। या वळपीमुळे समजा जनतेत माझं गावामध्ये जर थोडं वातावरण चांगलं झालं। गावात चांगलं झाल्यानंतर एक उमेदवार देताना गावात लोकांचा रिस्पॉन्स आला की आपल्याला उमेदवारी द्यायची म्हणलं, ओबीसी पदासाठी उमेदवार द्यायची म्हणलं, एकमेव माणूस जर म्हणलं तर दीपक वैद्य हे चांगलं आहे किंवा चांगल्या मार्गदर्शनाकडे आपलं 4 माणसात बसणं, उठणं किंवा 4 माणसं फोकस येणं किंवा
प्रेमवाढीनं त्यानं भरपूर प्रमाणात गावामध्ये भरपूर त्यांनी केलं आहे. त्यासाठी रिस्पॉन्स वाटल्यानंतर ही भाऊपर्यंत बातमी केली माझी. भाऊपाशी बातमी केल्यानंतर भाऊनं एक भाऊ गेल्यानंतर मला तिकीट दिलं. तिकीट दिल्यानंतर ही पहिले तिकीट तर आमचे बंधुराज होते. बंधुराज वकील साहेब होते. रवींद्र उद्धव वैद्य वकील आहेत ती सध्याला वकील आहेत. का तर त्यांचा आमच्या आदरणीय राजभवनचा परिचय भरपूर होता त्यांचा. त्या तिकिटानंतर का तर ती तिकीट त्यांना निघले होतं. का तर त्यांना थोड्या आजाराचा प्रॉब्लेम असल्यामुळं आमचे बंधुराज त्यांना ते म्हणले भाऊ मी काय उभा राहणार नाही, पण एक मिनिट माणूस देतो मी तुम्हाला. माणूस असा आहे की सर्वसामान्य माणसाचा शेतकरी कुटुंबातला म्हणलं, माझा बंधुराज आहे म्हणलं. मग त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हणला आपला तिकीट घ्यायचंय भाऊकडून. मग भाऊपाशी नाव त्यांनी सुचवलं. नाव सुचल्यानंतर मला भाऊचा फोन आला की तुला तिकीट द्यायचंय. मग तिकीट दिल्यानंतर मला असा आनंद झाला की सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देणारा माणूस म्हणून तर राजीभाऊ राऊत आहे. म्हणून ती भाऊनं तिकीट दिलं. आम्ही प्रचार करत असताना सर्वसामान्य जनतेचा असं लोकांना वाटलं की सर्वसामान्य तडफदार शेतकरी कुटुंबातला मुलाला न्याय भेटतोय. आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय भेटण्यासाठी हेच मार्ग चांगला आहे. त्यामुळे मला लोकांनी कमीत कमी 11,000 मतांनी मला निवडून दिले. निवडून दिल्यानंतर मला अपेक्षा बी नव्हती की जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. मग माझा व्यवसाय चालू राहिला. बातम्या येत राहिल्या जात राहिल्या. नाव यायचं म्हणलं की आता मी आम्हाला चढवड होत जात असते. बातमी येणार जाणार काही गोष्टी होणार. त्यामुळे ती बातमी आल्यानंतर बऱ्याचदा माझं नाव गुगल मध्ये यायचं. पण मी कसं असतं बातमी काय कोणी येतं जातं राजकीय पुढे होत असते बातमी. त्यामुळे म्हणत होते भाऊंचा फोन आला मला दीपक भगवंताचं दर्शन घ्यायला घेता का. मग तेव्हा मला काहीतरी आधार वाटला की भाऊन आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपलं नाव पुढे घेतलंय. ओबीसी कुटुंबाचं नाव त्यांनी पुढे केलं. त्यांचा मी आभारी आहे. त्यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी शेतकरी कुटुंब असतील, ग्रामीण भागातील मजुरी असतील करणे लोक समजायला न्याय देण्यासाठी मला इथं संधी भेटली. या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबालाच आहे. इथून पुढे शेतकऱ्यासाठी मी काय जे लागणाऱ्या गोष्टी असतील, शेतीविषयी काय लागणार असतील, कृषी विषयाबद्दल काय जे गोष्टी जिल्हा परिषद जेवढं पोहोचण्याची यंत्रणा होणार त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सर, राजकीय क्षेत्रात आता तुम्ही गुरुवर म्हणून कोणाला मानता? राजकीय क्षेत्रात गुरुवर जर मानायचं तर पहिल्यांदा आमचे नेते राजभाऊ राऊतला मी गुरु मानतो. राजकीय नेत्यामध्ये त्यांनी मला एक सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय दिला, शेतकरी कुटुंबाला न्याय दिला, त्यामुळे मी त्याला गुरु मानतो. तुम्ही पहिल्यांदा जिल्हा परिषदची निवडणूक जिंकून जनतेने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवला, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आता प्रथम मी तुम्हाला सांगितलो की मला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले याची अपेक्षा नव्हती मला. परंतु आमचे नेते आदरणीय नेते राजभाऊ राऊत यांनी मला तरी संधी दिली. यापुढे सदरी संधीचे सोनं करून मी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेचा सर्व महत्त्वाचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतो आणि भविष्यात देखील ही करणार आहे. नक्कीच सोलापूर हा कृषीप्रधान एक जिल्हा आहे, तर इथं शेतकऱ्यांचा वीज आणि बाजारभाव यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? सोलापूर जिल्हा परिषद हा कृषी प्रधान
आहे. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस, ज्वारी तसेच इतर पिके घेतली जातात. मी स्वतः शेतकरी असलेल्या शेतकऱ्याला हिताचे निर्णय किंवा माहिती, कशी उत्पन्न 2 महिने निघतेली, कसं आपलं शेतकऱ्याला थोड्या दिवसात उत्पन्न किती जास्त भेटेल तेवढी मी पूर्ण करणार आहे त्याची. नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी कोणते मोठे प्रोजेक्ट आपण येणाऱ्या दिवसात आणणार आहे? सध्या केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात विकासासाठी जे आवश्यक आहे ते प्रोजेक्ट सोलापूर जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करू. यासाठी मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी पाठपुरावा करेन. नक्कीच आदरणीय श्री दीपक आबा वैद्य, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर, आपण आम्हाला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण पाहिलात आदरणीय सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष, लोकप्रिय नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीमान दीपक आबा वैद्य यांच्यासोबत विशेष बातचीत. यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा www.politiciansinIndia.com. जय हिंद, जय महाराष्ट्र.